गंगेत डुबकी मारणं ही पुण्य कमावण्यासारखी एक सामान्य कृती, पण क्षणात ही डुबकी बनली मृत्यूच्या दाराशी पोहोचण्याचा अनुभव. गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहू लागलेला एक कावडिया, अडथळ्यानं भरलेली धारा आणि त्या क्षणी धावून आलेले देवदूत. जेव्हा श्रद्धा आणि संकट एकाच वेळी समोर येतात, गंगेत हा कावडिया वाहून जात होता तेव्हा खरंच देव त्या रूपात आला. हा सगळा थरार पाहून तुमचे देखील श्वास रोखून धरले जातील, कारण या वेळेत फक्त श्रद्धा नव्हती तर जीवन मरणाचा संघर्ष होता. नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. श्रावण महिना, श्रद्धेचा महासागर. हरिद्वारमध्ये प्रत्येकजण गंगेत डुबकी मारत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असतोय, पण भक्तीच्या अशा लाटामध्ये कधी काळी संकटाची छाया देखील असते. हे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं समोर आलेलं आहे. हा संपूर्ण प्रसंग कॅमेरामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. हरिद्वारमधील गंगा घाटावरचा हा थरका पडवणारा क्षण होता. एक युवक गंगेत स्नान करत असताना अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहू लागतो. तो स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, हातपाय मारत असतो, पण गंगेचा प्रवाह इतका वेगवान असतो की तो पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. त्या क्षणी घाटावर असलेल्या तैनात SDRFच्या एका जवानाने क्षणार्धात परिस्थिती ओळखली आणि क्षणाचाही विलंब न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता थेट गंगेत उडी घेतली. तो जवान त्या युवकापर्यंत पोहोचला, पण जलप्रवाह इतका जबरदस्त असतो की त्याचवेळी आणखी एक जवान मदतीसाठी पाण्यात उडी मारतो. SDRFची एक गस्त करणारी बोट देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचते. सर्व जवान मिळून त्या युवकाला सुखरूपरित्या बाहेर काढतात आणि बोटीत सुरक्षितपणे बसवतात. केवळ एक जीव वाचतो असं नाही, तर हजारो भाविकांच्या मनातील परमेश्वरावरील सुरक्षेबाबतचा विश्वास आणि SDRFच्या जवानाबद्दलचा आदर देखील दुणावतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये SDRFच्या जवानांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल आणि तत्परतेबद्दल त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. कोण म्हणतं हे जवान रक्षक नाहीत तर खरे देवदूत आहेत, तर कोण म्हणतंय असेच खरे नायक असतात, जे कोणताही विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.